स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झणझणीत अशी भरले वांग्याची भाजी। घरगुती मसाल्यात बनवलेली ही भाजी भाकरी किंवा चपाती सोबत खूपच मस्त लागते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले कढई गरम झाली की त्यामध्ये 2 वाटी शेंगदाणे टाकले आणि ते छान खरपूस भाजून घेतले। शेंगदाणे छान भाजले की त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले आणि तेही छान भाजून घेतले। थोडे थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। आता मसाला तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट घेतला, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला, त्यात सोबत 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं। शेवटी कोथिंबीर टाकून हे सगळं हाताने छान मिक्स करून घेतलं। मसाला अजून चविष्ट होण्यासाठी 1 चमचा तेल टाकलं, त्यानंतर थोडीशी लसूण पेस्ट टाकून मसाला तयार करून घेतला। आता वांगी धुवून त्याचे 4 काप करून घेतले, त्यामध्ये तयार केलेला मसाला छान भरून घेतला। आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, तेल गरम झाले की त्यामध्ये ही भरलेली वांगी अलगद टाकली। वांगी तेलामध्ये थोडीशी परतून घेतली म्हणजे मसाल्याचा फ्लेवर अजून छान येतो। नंतर उरलेला मसाला देखील त्यामध्ये टाकला आणि थोडंसं पाणी घालून सगळं हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर वांगी शिजू दिली। काही वेळात वांगी मस्त मऊ शिजतात आणि भाजी छान तयार होते। शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच सोपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।